ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची एक माणसं या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत यशोगाथा एका अशा महिलेची की जिनी स्वतः अपंग असून सुद्धा आपलं अपंगत्व कधीही दुसऱ्याला जाणवू दिलं नाही, कधीही कुणाची सहानुभूती मिळवून घेतली नाही. आणि म्हणूनच जेव्हा दुर्दैवी असा प्रसंग त्यांच्यावर गुदरला की पती निधनानंतर जे सर्वस्वी सगळ्या स्त्रियांच्या वाट्याला येतं ते दुःख त्यांनाही काही काळ अनुभवावं लागलं. परंतु माहेरचा भक्कम पाठिंबा आणि जोडीला स्वतःतील दुर्दम्य अशी इच्छाशक्ती नव्हे आत्मविश्वास त्यांना काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रवृत्त करत होता. काहीतरी करावं असं सतत मनालाच त्या शिकवत होत्या आणि हे सतत मनाला शिकवणंच त्यांना काहीतरी वेगळंपण करून दिलं. मग हे कार्य नेमकं त्यांनी काय केलं किंवा हे कार्य करत असताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या किंवा परिस्थितीवर मात करायची म्हणजे नेमकं त्यांनी काय केलं हे सगळं त्यांच्याच शब्दात आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा त्यांची ओळख सर्वप्रथम मी करून देते. त्यांचं नाव आहे सरिता साहेबराव श्यामसुंदर. तुमचं मी स्वागत करते आणि सरिता ताईंच्या कार्याचा आढावा आपण जाणून घेणार आहोत ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून. ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्य. कृषी मालापासून अधिक उत्पन्न मिळवायचं असेल तर त्यावर प्रक्रिया करणं गरजेचं असतं. कृषी उत्पादनाचं मूल्यवर्धन करणाऱ्या प्रक्रिया उद्योगात विशेष कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांची या घटक क्षेत्रातील पुरस्कारासाठी निवड करण्यात येत असते. दैवाचे आघात होत असताना हिमतीनं उभं राहणं आणि स्वयंपूर्ण होणं भल्या भल्याना कठीण जातं. पण अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या कंझरा गावच्या सरिता साहेबराव श्यामसुंदर यांनी जिद्दीनं ते करून दाखवलं आहे. पोलिओमुळे एक पाय अधू झालेला असतानाही सरिताबाईंनी BA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतर पतीचं अकाली निधन झालं तेव्हा सरिता श्यामसुंदर यांनी 2 मुलांची जबाबदारी पार पाडण्यासाठी शिवणकाम केलं. अधू पायामुळे शिलाई मशीन चालवणं जमेना तेव्हा शेती पिकावर आधारित व्यवसाय करण्यासाठी त्या सिद्ध झाल्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून त्यांनी कापणी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी डाळ मिल सुरू करायचं ठरवलं. भांडवलाची अडचण आली तेव्हा स्वतःच स्थापन केलेल्या महिला बचत गटाकडून कर्ज घेतलं. पुढे डाळ मिलच्या बरोबरीनं पल्वरायझर, शेवया मशीन घेऊन सरिताबाईंनी आपला उद्योग वाढवत नेला. त्यांचं धाडस आणि त्यांची कष्ट करण्याची तयारी पाहून कृषी विद्यापीठाच्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी सरिताबाईंना सर्व प्रकारची मदत केली आणि प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा दिलं. परिश्रमपूर्वक कृषी प्रक्रिया उद्योग करणाऱ्या सरिता श्यामसुंदर आज सक्षमपणे आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. स्वतःपुरतंच न पाहता सरिताबाई गावातल्या बचत गटांच्या महिलांना नवनवीन व्यवसायांची माहिती देत असतात. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत असतात. आपल्या कृतिशील आचरणातून केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असा संदेश देणाऱ्या कंझरा गावच्या श्रीमती सरिता साहेबराव श्यामसुंदर यांना ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्यासाठी 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान देऊन गौरवण्यात येत आहे. तर अशा या सरिताताईंशी आज अगदी आपण मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा हा प्रवास, जी यशोगाथा आज त्यांना मिळालेली आहे, ज्या यशाच्या शिखरावर आज त्या पोहोचलेल्या आहेत, ती सगळी यशोगाथा, तो प्रवास आज आपण त्यांच्या शब्दात जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम सरिताताई, तुमचं मी मनापासून स्वागत करते आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात. कसं वाटतंय दुसऱ्यांदा आलेला आहात तुम्ही इथे? आणि दुसऱ्यांदा बोलवलं याबद्दल मला अजून थोडासा अभिमान वाटत आहे की नाही बा, यांना माझी किंमत आहे, कृषी सह्याद्रीला किंमत म्हणजे माझी किंमत सह्याद्रीचा आहे. हाच तर एक विशेष गुण आहे की जे खरे अस्सल हिरे आहेत ना त्यांना हुडकून काढून ते सर्व लोकांपर्यंत त्यांचं मोल, त्यांचं चीज हे पोहोचवायचं असतं. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खास दुसऱ्यांदा यासाठी बोलवलंय, कारण तुमचं जे एक आयुष्य आहे, जो एक प्रवास आहे आत्तापर्यंतचा, तो खरोखरच इतरांना, खास करून महिलांना प्रेरणादायी ठरणारा आहे. तर मग सुरुवात करूया. जेव्हा तुमचं लग्न झालं, एक साधारण किती साली तुमचं लग्न झालं? 1998 मध्ये. अच्छा. एकंदर तेव्हा सासरचं कसा जामनिमा होता? कुठल्या गावी तुम्हाला दिलं या मला संबंधी सांगा. नांदगाव खंडेश्वर इथं दिलं होतं आणि सासरमध्ये काही एवढं जास्त नव्हतं, पण मी शिवण क्लास, कपडे वगैरे शिवून माझ्या घरचं मी माझ्या पतीवर अवलंबून न राहता मी माझा उदरविवाह चालवत होती. लग्नाच्या 7 वर्ष मी माझ्या पतीसोबत माझा हे सुखाचा संसार केला. वयाच्या 7 वर्ष, लग्न झाल्यानंतर 7 वर्षांनी. पण त्यानंतर थोडंसं वेगळंच माझं हे झालेलं आहे. तर माझ्या पतीचं देहांत झाला. मग माझे छोटे छोटे मुलं होते. तर मी स्वतः म्हणजे उठून पायावर उभी सुद्धा राहत नव्हती, कमीत कमी 15-20 दिवस हा आघात माझ्यावर झाल्यावर. पण माझ्या ते एकदम तुटलेलं होतं, कारण की मी सुरुवातपासूनच अशी जगलेली होती की माझ्या आईवडिलांनी मला असं म्हणून शिकवलं होतं की ही बा अपंग आहे, हिला शिक्षणाशिवाय दुसरा इलाज नाही. आणि मी पण शेवटपर्यंत प्रयत्न करत गेलं की नाही बा, खेड्यावरून विभागात जाणं, शिक्षण करणं. अशी हालाकी परिस्थिती माझ्या आईवडिलांची नव्हती की बा शहरात जाऊन रूम करून वगैरे शिकवायची, पण तरी त्यांनी मला खूप हे केलं. पण मी जेव्हा कॉलेजमध्ये पाठिंबा दिला, जेव्हा कॉलेजमध्ये जायची तेव्हा मी समजदार झाली होती. माझी मन अपेक्षा सगळ्या होत्या. तोपर्यंत मला काही नव्हतं जाणवत, पण मला हे आठवत होतं की कॉलेजमध्ये जाता जाता मी 2-3 वेळा मात्र पडायची. आणि हेच पडणं माझ्या लक्षात आलं की आज मी जिंदगीत एवढीही ढासळलेली असली तरी उठून उभं राहणं हे मी शिकली आणि चालत गेली. फक्त मला इथे थोडंसं दुरुस्त काय करायचं माहिती आहे सरिताताई, तुम्ही जे म्हणालात ना, आज मी इतकी ढासळलेले असले, पण आता तुम्ही ढासळलेल्या नाही आहात. त्या ढासळलेल्या परिस्थितीवर तुम्ही मात केलीत आणि म्हणूनच आज तुम्ही, म्हणजे मला सांगताना थोडासा खेद होतोय, परंतु कारण सरिताताई अपंग आहेत, एका पायाने त्या अधू आहेत, परंतु हा अपंगत्व, हे अधूपण त्यांनी कुठेही कशाही बाबतीत मध्ये येऊ दिलं नाही किंवा ते त्यांच्या कामाच्या प्रगतीच्या प्रती कधीही त्यांचं अपंगत्व अडसर ठरू शकलं नाही. आणि मला वाटतं हीच महत्त्वाची आहे. नाही तर सहानुभूती मिळवायला माणसाला जास्त काही करावं लागत नाही. त्यांच्याकडे तर म्हणजे दुर्दैवानी त्या अपंग असल्यामुळे त्यांना पदोपदी ती मिळालीही असती, परंतु सहानुभूतीवर जगणं हे त्यांना मान्य नव्हतं. मग पुढे काय झालं की त्या परिस्थितीत तुम्ही स्वतःला तयार केलं म्हणजे मी उठून उभी राहायला सुद्धा तयार नव्हती. 8-15 दिवस मी घरी तशीच पडलेली राहिली. पण माझ्या भावाचं एक वाक्य मला उठून उभं करण्यात सक्षम झालं की ताई तू उठ आणि जग. तू किती तुझं चुकलंही असलं तरी आम्ही तुला काहीच म्हणणार नाही, फक्त तू तुझ्या मुलांसाठी जगून दाखव. माझा आत्मविश्वास वाढला आणि माझ्या भावानेच मला सल्ला दिली की बा गावातील काही महिला जमा कर, गट तयार कर. मग मी ते माध्यम घेतला आणि त्या गटाच्या माध्यमातून मी सेंद्रिय कृषी प्रशिक्षण घेतलं. अच्छा. आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जामठी कथलकरकडे मी प्रशिक्षण घेतलं. आणि तेव्हा मी ठरवून टाकलं की बचत कितीही असो पण मला आता दालमिल टाकायचं आहे. कारण त्यावेळेस मी विचार केला की 250-200 रुपये किलो तूर आणि 80-90 रुपये किलो डाळ, याच्यात जेवढा फायदा होऊ शकते तेवढा कशातच नाही होऊ शकत असं माझं मन झालं. आणि मी काही कर्ज बचत गटातून, काही स्वतः जोडून टाकून साठवलेल्या पैशातून टाकलं आणि हे दालमिल सुरू केलं. दालमिल सुरू केल्यानंतर माझ्या लहान भावांनी मला खूप मदत केली. म्हणजे सुरुवातीला मला 2 भाऊ. तर लहान भावाने खूप मदत केली आणि
त्या वर्षी सुरुवातीलाच कमीत कमी नवीन असतानाही 80 ते 90 हजारापर्यंत मला प्रॉफिट मिळून दिलं. अरे वा. कारण मेहनत त्यांनी केली, मला तो मदत करत गेला आणि मी त्याच्या माध्यमातून एवढं सगळं करू शकली. निश्चितच हा जो खंबीर पाठिंबा तुम्हाला आहे, विशेषतः राम लक्ष्मणासारखे दोघे भाऊ तुमच्या साथीला आहेत त्यामुळे. परंतु जेव्हा तुम्ही आता उल्लेख केलात की एक सेंद्रिय खत प्रशिक्षण शिबिर तुम्हाला तिथे तुम्ही गेलात, मग तिथे कशा प्रकारचं प्रशिक्षण असतं? तर हे प्रशिक्षण घेतल्यानंतर मी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातूनच हे प्रशिक्षण घेतलं. त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं आणि लगेच संध्याकाळी निर्णय घेतला की सर मला ही मशीन घ्यायची आहे. बरं. डांगे मॅडमला सांगितलं की मॅडम मला ही मशीन घ्यायची आहे. मॅडम म्हणे तुम्ही घ्या म्हणे. मग मी तडजोड करून पैसे गोळा करून ते मशीन घेतली आणि ते प्रपोजल सगळं पाहिलं आणि नंतर कृषी विद्यापीठाकडे सांगून दिलं. पण मला एवढं हे माहीत नव्हतं की एवढा मोठा आधार मला भेटला बा. म्हणजे पितृछाया म्हटलं तरी चालते की पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी मला दिली. आज माझे वडील नसले तरी त्यांनी मला जागोजागी, मी एवढी ढासळलेली असली तरी मला असं वाटत होतं की कितीही म्हटलं तरी दुःख असते. मी खूप वेळा दुःखी होऊन असा विचार केला की नको मी करणार नाही. पण त्यांनी मला वेळोवेळी अशी मार्गदर्शन केलं, असं उत्साहित केलं की मॅडम तुम्ही कुठं आहे, तुमचं किती डाळ काढली, कशी काढली, किती क्विंटल निघाली, यावर्षी किती क्विंटल निघाली, चला मी तुमचं डाळ मिल पाहायला येतो, असं करतो. एवढं सुद्धा करून त्यांना वेळात वेळ काढून त्यांनी त्या अकोल्यावरून 30-35 किलोमीटर असलेलं कंझरा या गावात जागोजागी मला मार्गदर्शन दिलं. आणि एक मी त्यांना म्हणजे एक आदरणीय म्हणून, पितृछाया म्हणून मी त्यांना या पुरस्कारात थोडासा श्रेय त्यांना सगळं देऊ इच्छितात. आणि खरोखरच ही कौतुकास्पद बाब आहे की घरचा तर आधार आहेच, परंतु घरच्या व्यतिरिक्त बाहेरच्या अशा कोणी व्यक्ती जेव्हा आपल्या कामाचा किंवा आपल्या कामात आपला बहुमोल वाटा देऊ इच्छितात तेव्हा खरंच नकळत हा उत्साह असतो तो अधिक वाढत जातो. एकंदर तुमची सुरुवात झाली म्हणजे एक तुमचं मनोबल वाढत गेलं की नाही, म्हणजे सक्षमतेच्या दिशेने पहिलं पाऊल तुमचं पडलं. परंतु त्याच्या अगोदर जसं तुम्ही म्हणालात की एक बचत गट, महिला बचत गट हे फार मोठी ताकद आहे नाही का, तर याविषयी काय सांगाल की त्याला तुम्ही कसे अप्रोच झाला? हे बघा, माझ्या आईकडची काही प्रॉपर्टी मी घेतलेली नाही. मला माझ्या बेसवरच, माझ्या हिमतीवरच काहीतरी करायचं होतं. आणि बचत गट जे आहे ते 10 महिलांचं मिळून आणि बचत करून त्यांच्या नावाने, बचत गटाच्या नावाने दालमिल घेऊन मी हे प्रक्रिया सुरू केली. म्हणजे माझं एक छोटीशी बचत हे मोठ्या रूपात बघायला मिळाली. बरोबर. असे मला वाटतं तुमचे एकंदर 50 बचत गट आहेत हो ना? मग हे एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरी ही जी छान माळ तयार केली आहे, याविषयी काय सांगाल? तर बचत गटाविषयी मी हे सांगते की माझ्याजवळ दालमिलचाही उद्योग नव्हता तेव्हा, कारण माझे मुलं छोटे छोटे होते आणि समजा कपडे शिवून मी माझ्या घरचं म्हणजे जे आहे, पण मला हे आवडत नव्हतं की माझ्या आईवडिलाच्या भरोश्यावर मी जगन बा, मी माझ्या भावाच्या भरोश्यावर जगन. आणि माझे आईवडील नेहमी मला असं पाहून घरी नाराज व्हायचे की बा आपल्या मुलीचं कसं. आता मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर होता की मुलगी तर असंच आहे, एवढ्या लहान वयात असं झालं. आणि मुलं पण माझ्या आईला दिलासा द्यायला आणि माझं दुःख विसरायला मी बचत गटाच्या मार्गाने चालत गेली. म्हणजे मी महिलांना एकत्रित करणं, बचत गट तयार करणं, त्याच्याकडून जे मला थोडंफार मानधन बँके थ्रू, विदर्भ क्षेत्रीय बँके थ्रू मिळत होतं 250-200 रुपये, ते मानधन करून त्यांना मार्गदर्शन देऊन मी अजूनही मी त्या बचत गटांसोबत जुडलेली आहे. आणि DRD म्हणजे जिल्हा ग्रामीण योजनातर्फे मी कामं केलं. म्हणजे मला तर कामाची गरज होतीच, माझ्या मुलांना पैसे पाहिजेच होतं, पण मी ते काम न म्हणता, पैशासाठी न म्हणता अंतःकरणातून एक नातं जोडून ते काम केलं की माझं मी दुःख विसरत गेली त्या कामाच्या मागे. पहिले मला इथून तिथपर्यंत जायला 5-10 मिनटं लागायची, तर मी गाडी शिकली. मला गाडी छोट्या छोट्या गावातल्या मुलांनी शिकवलं आणि त्या माध्यमातून मी खेडे पाडे सगळे करत, म्हणजे बचत गट होते खेड्यानं म्हणून मी गाडी शिकली
अच्छा, आणि मी बरोबर. माझ्या पायावर उभी राहिली. तेव्हा. हां, आणि जेव्हाही मी जेव्हा गाडी नव्हती चालवत तेव्हा एकच हे गोष्ट होती की केव्हाही बोला माझ्या भावाला बोलवा लागत होतं. हो ना. आणि त्यांना सगळे अवलंबून कामं राहावं वगैरे लागत. टाकून माझ्या मागे पळायला लागत होतं. म्हणजे अशा माध्यमातून मी समजा अशी प्रगती करत गेली. पण मला सगळ्यात मोठा आधार हे वाटते की जशी मी माझी परिस्थिती डालवासाठी कपडे शिवून परिस्थितीला चालवलं, घर संसार ना. चालवला. हा, दुसरी गोष्ट दुःख विसरायसाठी बचत गट तयार करून हे केला. आणि त्या बचत गटाच्या माध्यमातूनच मला हे दालमिलची हे मिळाली समजा. तर मी कृषी म्हटलं, शेतकरी म्हटलं तर माझा पिता आहे. आणि मी कृषी पुत्री म्हणून हा उद्योग सुरू केला. आणि सगळ्या महिलांना हे सांगायचं आहे की बचत गटाच्या माध्यमातून काहीतरी होऊ शकते. कारण त्या जेव्हा मी स्थापन केले गट तेव्हा ते आज प्रश्न तुम्ही करायचे की त्यातनं नाही जे मॅडम असं नाही होऊ अनुभवताय. शकत. हो ना. हा, असं म्हणत होत्या की असं नाही होऊ शकत, एक आपण काहीच नाही करू शकत. पण मला ते करून दाखवायचं होतं म्हणून या आणि आज माध्यमातून तुम्ही ते करून सिद्धही केलेलं आहे. मी केलेलं आहे. पण मला सगळ्यात मोठा वाटा पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी दिलेला आहे. मी निश्चितच. यांचं आणि म्हणूनच बचत गटात थोडंसं भांडवल का असेना पण त्यातनं मी किती तऱ्हेचे उद्योग करू शकते हे पण तुम्ही मगाशी हा, म्हणालात हा, ना, हा. याविषयी सांगा. हां, तर मग मी दालमिल टाकलं. मग दालमिल टाकल्यानंतर जेव्हा 4 महिला माझ्याजवळ काम करत होत्या तर मग 5 महिला तशाच खाली बसत होत्या. त्या माध्यमातून मग काही अजून आमची बचत गोळा जमा केली आणि शेवड्या मशीन घेऊन दिली त्यांना. अच्छा. हां, मग शेवड्या मशीन घेतल्यानंतर अजून काही बचत हे केली तर पल्वलायझर घेऊन दिलं. म्हणजे आमचं एक युनिट तयार झालं. हां. आणि एवढ्या युनिटसाठी आम्हाला प्रोत्साहित केलं बोरकर सरांनी, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे, की त्यांनी वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलं आणि युनिट तयार केलं. जे कधी न येणारे यांचे कुल सचिव दानी सर यांचे माझ्या जन्मभूमीला पाय लाभले. हेच माझं मला खूप चांगलं वाटत होतं. आणि याच्या हेच मागे- मला हां. नेहमी प्रोत्साहित करते की नाही बा, चांगले जर विचार असले, सकारात्मक बरोबर. विचार असले तर त्याला किंमत मिळते. निश्चितच इतकं छान तुम्ही बोलताय आणि म्हणूनच विचारांची ही सकारात्मकता जी तुमच्या ठायी ठायी भरलेली आहे त्याचेच हे असे पदोपदी एक साक्षात्कार आपण म्हणतो ना, ते कामाच्या स्वरूपात दिसून येत आहेत. आणि मुख्यत्वे मला असं वाटतं ना की जेव्हा तुमची जिगर असेल आणि सच्चेपणा असेल तर निश्चितच गाव असू दे, खेडं असू दे, काही असू दे, माणूस माणसाला साथ हा देतोच. बरं, दालमिल टाकलीत तर आज एकंदर त्याचं स्वरूप काय आहे? कितीपासनं तुम्ही सुरुवात केलेली आणि आज एकंदर किती धान्य साफ करून देता डाळी? मी सुरुवातीला फक्त डाळी काढलेल्या आहे 80 ते 90 हजारापर्यंत फक्त डाळीचं प्रॉफिट आहे माझं. अच्छा. नंतर त्याच्यानंतर आमच्या गावात कॅनवलचं पाणी होतं तर गहू फिल्टर करून आम्ही प्रक्रिया केली आहे 50 ते 60 क्विंटलपर्यंत. सुरुवातीला आम्ही कमी केलं. मग दुसऱ्या वर्षी त्याचं प्रॉफिट आम्हाला 1.5-2 लाख रुपये मिळालं. हां, आणि फक्त याच वर्षी आम्ही लॉसमध्ये आहोत कारण की शेतकरी लॉसमध्ये आहे. यावर्षी काही आमच्याकडे एवढ्या तुरी झालेल्या हा नाही एक आहे. मुद्दा मला तुमच्या बरोबर निश्चितच शेअर करायला किंवा जाणून घ्यायला आवडेल. किंवा जसं तुम्ही म्हणालात की शेतकरी म्हटला की कायम त्याचं धनधान्यानी भरलेलंच असं घर असेल असं चित्र आज नसतं. आहे. परंतु एक शेतकऱ्याच्या जसं तुम्ही म्हणतात की शेती हाच एक घटक आहे, उत्पन्नाचं साधन आहे किंवा त्यावर अवलंबूनच तुमचे इतर उद्योग आहेत. तर अशा शेतकऱ्यांच्या बायकांना किंवा अशा महिलांसाठी तुम्ही खास काय सांगाल? मी हेच सांगणार आहे की बा, जे शेतकरी असतात त्यांच्या महिलांनी त्यांना बरोबरीचा वाटा म्हणजे साथ द्यावी. तर शेतकरी रात्रदिवस उन्हातान्हात मेहनत करून कामं करून पीक काढतात, तसंच महिलांनी सुद्धा आपले कामं वगैरे करून घरातील कामं सांभाळून एक छोटासा उद्योग टाकून त्यांना साथ द्यावी. म्हणजे त्यांच्या डोक्यावर एवढा लोड येणार नाही आहे. आणि दोन्ही म्हणजे आपल्या जन्माचे जे हे आहे, आता मी तर एका पायानं पण अपंग आहे आणि संसारातही मला कोणाची साथ नाही आहे, पण दोन्ही संसाराचे जे ते चाकं हे सारखे आपण हे करून कामं करून जर हे केले तर. आणि विशेष म्हणजे मी स्त्रियांना हे सांगतो की शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सकारात्मक. माझं जे गुण आहे सोनं म्हटलं तर मी शिक्षणच त्या माध्यमातूनच मला सकारात्मक विचार आले. आणि दुसरी गोष्ट हे होता, दुसरा मुद्दा हे आहे की बा, जे गोष्टी कामाच्या आहे ते आपल्या पदरात ठेवाव्या, बाकीच्या
गोष्टी टाकून द्यावा जो आपल्याला नुकसान पोहोचत असन. आणि हेच कारण आहे की मी आज इथपर्यंत आहे. निश्चितच. आणि तिसरी गोष्ट हे आहे की नेहमी माणसानं प्रेमानं आणि शांततेनं राहावं, आपलं जे परिस्थिती आहे त्याला तोंड द्यावं वा. शांततेनं आणि विचार करून. एकदम आमचा जन्मदाता शेतकरी म्हटल्यावर एकदम त्याच्यावर आत्महत्या हा विचार येऊ नये, कारण जीवन एकच वेळा मिळत असते. हो ना. त्याच्या पाठीमागं खूप सारा असते आणि शेतकरी जर असा विचार कराल तर जगाचं काय होणार आहे असं कारण जगाला पोचणारा तोच तर तोच आहे. आहे. हा. बघा ना किती मोलाचे विचार सरिताताई सांगून गेलेत, कारण तुमच्यावरच तर आमचं जीवन अवलंबून आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना की सैनिक आणि शेतकरी हे जेव्हा एकत्र असतील आणि म्हणूनच असं चिन्हही आहे, तेव्हाच हा देश सुजलाम सुफलाम आणि सुरक्षित असा राहू शकतो. जाता जाता फक्त अजून काही विचारायचं आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे की इतकं आता तुम्ही दाल मिल काढलीत, वेगवेगळ्या प्रकारच्या शेवळ्या जसं तुम्ही सांगितलं तेही सुरू केलं, बचत गट तर तुमचे जोरात धावतातच आहेत. याशिवाय भविष्यात अजून काही करायचं आहे का? काय करावं असं वाटतंय? मला हेच करावं असं वाटतं की आता माझं भाग्यच म्हणा की माझे जे पहिले विचार होते ते आता समोर येऊन राहिले. की मला असं वाटतं की ग्रामीण भागात उद्योग तयार झालाच पाहिजे आणि ग्रामीण भागातले लोक शहराकडे न जाता गावातच सगळ्या काही गोष्टी मिळवून घेऊन गावातच शांत म्हणजे आपलं उदरपोषण केलेलं पाहिजे. आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारली पाहिजे. आता मला तर काही एवढा अधिकार एवढ्या लोकांच्या विषयी बोलायचा नाही आहे, पण माझी अशी अपेक्षा आहे की कोणती परिस्थिती आली तरी आपल्याला मार्ग मिळतो. वा. मार्ग मिळतो आणि मदत करायलाही सगळेजण तयार असतो. त्या आपण फक्त करण्याची इच्छाशक्ती आत्मविश्वासाने करावा आणि मन लावून करावं. समोरचा माणूस बरोबर आपल्याला मदतही करतो, कारण या माध्यमातून मला पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला साथ केली. यांनी खूप साथ दिली, म्हणून मी आज या पदावर आहे. निश्चितच आहे. जेव्हा म्हणजे आपली प्रबळ इच्छाशक्ती असते तेव्हा मार्ग आपसुकच निर्माण होत जातो आणि त्या मार्गावर चांगल्या व्यक्ती हा निश्चितच भेटतात. जाता जाता जसं तुम्ही म्हणालात की जेव्हा अशी घटना तुमच्या आयुष्यात दुःखद घटना घडली तेव्हा तुमची मुलं खूप लहान होती. मुलगी तर 1.5 वर्षाची होती, मुलगा 2.5 वर्षाचा होता. तर आज ती केवढी आहेत आणि नावं काय आहेत त्यांची? माझा मुलगा एक 10वीला आहे अरे वा. आणि एक मुलगी 8वीला आहे आणि त्याचं नाव पियुष आहे आणि एकाचं नाव मयुरी आहे. पण मी पण जाता जाता तुम्हाला एकच सांगू शकतो की मी जेव्हा अपंग होती तर मला माझ्याकडे कोणी लक्ष नाही दिलं, पण मी आज एकटी अपंग म्हणून जगून दाखवतो. म्हणून मला असं वाटते की समाजाने अपंग व्यक्तीलाही महत्त्व द्यावं. क्या बात है. नाही, हा समाज महत्त्व हा प्रत्येक व्यक्तीलाच देत असतो, फक्त त्या व्यक्तीनी. कारण कसं असतं ना, प्रत्येकात काही ना काहीतरी गुण हे लपलेलेच असतात आणि संधी मग ती दुर्दैवानी असू दे सुदैवानी असू दे, जी आयुष्यात आपल्याला एक संधी उमेदीने जगण्याची येते, त्या संधीला नेमकं जो वेचतो ना, नेमकं हुडकून काढतो ना, तोच माणूस असा सरिताताईंसारखा काहीतरी वेगळेपणा करतो आणि त्या वेगळेपणातनं इतरांनाही प्रेरणादायी असं त्याचं वेगळेपण ठरू शकतं. आज तुम्ही इथे आलात, पुरस्कार तर तुम्हाला सह्याद्रीचा जो एक खरोखरच एक उल्लेखनीय असा पुरस्कार आहे, एक नामांकित असा पुरस्कार आहे, तो तुमच्या खात्यावर जमा झालेलाच आहे. याशिवाय आज तुम्ही इथे येऊन ही जी एक वेगळी वाट आम्हाला तुमची जी परिस्थितीवर मात करत तुम्ही जी वेगळी वाट चोखाळलीत त्याबद्दल तुम्ही जे सविस्तर सांगितलं आणि इतरांना त्यातून काही निश्चितच प्रेरणा मिळणार आहे हा कुठेतरी आशावाद आम्हाला देऊन गेलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आज इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून मी धन्यवाद मानते.